सिटी इंडिया न्यूज, महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल। सीओ हटाओ कामठी बचाओ उपोषण करते श्री नितीनजी सहारे, भीम आर्मी कामठी, मौधा विधानसभा अध्यक्ष। काल यांची प्रकृती अचानक 7व्या दिवशी खालावल्याची माहिती मिळताच श्री प्रवणजी शर्मा, शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख श्री नितीनजी सहारे यांच्या उपोषणस्थळी पोहोचून त्यांच्या तब्येतीची चौकशी केली व त्यांचे उपोषण आंदोलनाला जाहीर समर्थन दिलं। या आंदोलनात प्रामुख्याने उपस्थित प्रिन्स मेसराम, भीम आर्मी कामठी शहर अध्यक्ष, प्रशांत भाऊ बनसोड, माजी प्रदेश उपाध्यक्ष भीम आर्मी, प्रवीण कोटांगले, शेखर उके, ऋषी दहाट, सेवानंद रामटेके, प्रमोद बावणे, पिंटू साहू, सचिन कांबळे, शिला वासनिक, पौर्णिमा वानखडे, मंदा गणवीर, साहिल सय्यद, जाऊन खान, प्रशिक गजभिये व इतर सर्व भीमसैनिक उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी पवन शर्माजी। नितीनजी सहारे आज भीम आर्मीच्या द्वारे भीम आर्मी संघटनेचे कामठी मोठा विधानसभाचे अध्यक्ष यांच्या उपोषणाचा हा 7वा दिवस आहे। नगर परिषद प्रशासन त्यांना उत्तर देण्यासारखे काही आहे त्यांच्याकडे, त्यामुळं ते कोणतीही प्रतिक्रिया देत नाही आहे, त्यांच्याकडून उत्तर कुठेही येत नाही, कारण की त्यांना माहिती आहे की त्यांचे जे मुख्य अधिकारी आहेत ते दोषी आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून अधिकृत उत्तर कुठेही आलेले नाही। सोबतच तहसीलदार जे आहेत किंवा शासन प्रशासन यांच्याकडून कुठल्याही व्यक्तींनी हा उपोषणस्थळी येऊन दखल घेतलेली आहे, पण त्यांच्या कार्यालयामध्ये आमच्या उपोषण आंदोलनाची चर्चा मोठ्या प्रमाणात आहे। अशा करण्याचे धाडस भीम आर्मीसारखी संघटनाच करू शकते। एक चर्चा मोठ्या आवाजात पुढे त्यांचे जर तहसीलदाराच्या जे लेखी त्यांनी पत्र नोटीस पाठवलं त्यांच्या पत्राला किंमत देत नसेल इकडचे अधिकारी, तर ते अधिकारी कुणाला किंमत देतात? त्यांना माहिती आहे की तहसीलदार पण आपण उत्तर दिलं नाही, त्याच्यावरती आपण प्रतिक्रिया दिली नाही, तरी त्यांना वाचवणारे त्यांचे गॉडफादर काय त्यांच्या ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये आहेत, ते गॉडफादर त्यांच्यासोबत त्यामुळे ते निर्णय जसं तुमच्या सहकाऱ्यांचा तुम्हाला सहयोग सपोर्ट आहे त्यानुसार आज 6-7 दिवस झाले तुम्हाला उपोषणासाठी, तर नगर परिषद प्रशासनाच्या विषयी तुमच्या मनात कोणत्या प्रकारचे प्रश्न आहे किंवा तुमची अटी आहेत, मागण्या पूर्ण होऊ शकते का, याच्याविषयी काय म्हणणं तुमचं? माझ्या मागण्या पूर्ण हो किंवा न हो, पण मला माहीत आहे का माझे सहकार्य मला अगर सहकार्य देतात तर मला मी उपोषणाला बसायला तयार आहे आणि आज बी मी उपोषण नाही सोडायला तयार, जेपर्यंत इथे येत नाही अधिकारी लोक तेपर्यंत मी उपोषण सोडायला तयार नाही। ती जागा निर्धारित करा म्हणून कलेक्टर साहेबांनी 1 वर्षा अगोदर सांगितलं होतं, तुम्ही जागा बघा, परंतु इथले हे झोपी गेले कुंभकर्णी प्रशासकीय अधिकारी अजूनपर्यंत त्यांनी जागा बघितली नाही आणि जी लीज धारकांना जी जागा दिली 30 वर्षापूर्वी अगोदरपासून ती जागा त्यांना नाकारण्याचा अधिकार प्राप्त आहे, तरी पण लोकांच्या जनते आरोग्य सेवेच्या सेवेतून ही जागा त्यांनी राखीव करावी आणि 400 बेडसाठी जागा। नितिन भाऊ ने 19 तारीख से लेके आज 25 तारीख हो रही है, 6 से 7 दिन का इनका उपोषण अनशन पे बैठे हैं तथा कल रात में उनकी ज़्यादा तबीयत खराब हुई, इनको तुरंत हॉस्पिटल भी ले जाया गया। ये जानकारी प्रशासन को भी है, तहसील को भी है, सीओ साहब को भी है। इसके बाद में भी इनके लिए उन्होंने कोई भी कदम नहीं उठाया या फिर आके मिलना चाहिए या फिर कुछ भी होना चाहिए। मैं शिवसेना युवा सेना उपजिला प्रमुख हूँ, मैं पार्टी को साइड में रख के, ये मेरे दोस्त हैं इसलिए साथ में आया हूँ। मैं मुख्यमंत्री साहब या फिर जो भी हमारे प्रशासन से इनसे विनती करता हूँ, इन्होंने कोई भी अपने लिए नहीं मांगी है कोई भी चीज़ के लिए, ये इन्होंने कामठी शहर वासियों के लिए और कामठी के लिए इनकी मांग है कि मेरे गांव अच्छा हो। दादा भाई ने बोला कि 400 बेड का यहाँ पे हॉस्पिटल बनना चाहिए, क्यों नहीं बनना चाहिए, बिल्कुल बनना चाहिए। उमरेड जो है एक छोटा सा है, ज़्यादा बड़ा उमरेड है नहीं, लेकिन वहाँ पे 400 बेड का परमिशन मिल गई है और बनने का काम भी चालू हो गया।
कामठी नागपुर जिले के सबसे पास में वो सबसे बड़ी जनसंख्या वाला तहसील है, ठीक है। नगर परिषद है, बाजू में रनाड़ा है, इरगेड़ा, पूरे आजू बाजू में लाखों लोग यहाँ पे आते हैं और यहाँ पे हॉस्पिटल में बिल्कुल निष्क्रिय दर्जे का, बिल्कुल ख़त्म दर्जे का काम जो इलाज है उनको नहीं मिलता है। डायरेक्ट बोला जाता है हॉस्पिटल में कुछ भी काम हो, मेडिकल है, जो भी सुविधा नहीं है, बिल्कुल डायरेक्ट आपको भेजते हैं, मेवो जाओ, मेडिकल जाओ, इधर एम्स जाओ, यहाँ पे कुछ भी नहीं है। इसके कारण उन्होंने एक आवाज़ उठाई और हम कामठी के लोग, शिवसेना, युवा सेना, सभी हमारे सामाजिक जो दोस्त हैं, हम लोग पूरा नितिन भाव के लिए और अपनी भीम आर्मी के साथ में खड़े हैं, क्योंकि उन्होंने अपने लिए नहीं मांग रहे, वो कामठी की जनता के लिए मांग रहे हैं, ठीक है। जय भीम, जय भीम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नितिन भाऊ हम तुम्हारे साथ हैं, नितिन भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम। शाटाजी की जय, परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर की जय, मातृत्व शक्तीचा